आजकाल बहुतांश पालक कामाला जात असल्याने मुलांना पाळणाघरात ठेवलं जातं। सकाळी कामाला जाताना मुलांना पाळणाघरात सोडलं जातं आणि कामावरून येताना घरी आणण्यात येतं। कितीतरी मुलांचा पाळणाघरात विकास उत्तमरित्या होतो, तर काही मुलांवर याचा विपरीत परिणाम दिसून येतो। आजकाल आपण अशा अनेक घटना पाहतो जिथे पाळणाघरात मुलांबाबत अनुचित घडत आहे। त्यामुळे मुलांसाठी पाळणाघराची निवड करताना पालकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे। सर्वात पहिला तर पाळणाघर सुरू करणाऱ्या व्यक्तीपासून तेथील मदतनीस, सफाई कर्मचारी यांची माहिती पालकांनी घ्यावी। शिवाय ते प्रशिक्षित आहेत का नाही याची खात्री बाळगावी। मुलांचा सांभाळ करणं ही सोपी गोष्ट नाही, त्यामुळे पाळणाघरातील वातावरण कसं आहे, तेथील स्टाफ मायेने वागणारा आहे की नाही हे नक्की तपासायला हवं। मुलांना खेळण्या बागडण्यासाठी हवेशीर आणि मोकळी जागा आवडते। तुम्ही निवडलेलं पाळणाघर तसंच असायला हवं, तरच तुमचं मूल तेथे रमू शकेल। नाहीतर मुलाच्या मनावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ऍक्टिव्हिटीज महत्त्वाच्या असतात, त्यामुळे तुम्ही निवडलेल्या पाळणाघरात कोणत्या ऍक्टिव्हिटी होतात याची माहिती आधीच घ्या। तसेच निवडलेल्या पाळणाघरात अन्न, वीज, पाण्याची व्यवस्था कशी आहे, स्वच्छ व नीटनेटकेपणा राखला जातो की नाही हे तपासा। कारण जर पाळणाघर अस्वच्छ असेल तर मुलाच्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मूल म्हटलं की डोळ्यासमोर सुरक्षिततेचा मुद्दा पहिला उभा राहतो। त्यामुळे निवडलेल्या पाळणाघराची जागा, तेथे काम करणाऱ्या व्यक्ती मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहेत ना याची खातरजमा करा। मुलांना पाळणाघरात सोडलं आणि पालकांची जबाबदारी संपली असं होत नाही। त्यामुळे कामावरून आल्यावर कितीही कंटाळा आला तरी मुलांसोबत वेळ घालवा। मूल पाळणाघरात काय शिकलं, तेथे त्याला आवडतं की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तसेच जेव्हा मूल पाळणाघरातून घरी येईल तेव्हा त्याच्या शरीरावर कोणतीही जखम तर नाही ना याची खात्री करा। हल्ली बऱ्याच पाळणाघरात मूल ऐकत नसेल तर अनुचित घटना घडत आहेत। त्यामुळे पालकांनी मुलाकडे या संदर्भात चौकशी करणं ही पालकांची जबाबदारी आहे।